आणि आता टॉप 9 कडे आपण वळणार आहोत। सुरुवातीला TV9 पोलस्टेटचा पोल नेमका काय आहे त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। एक्झिट पोलनुसार देशात मोदी सरकार तिसऱ्यांदा मोदी सरकार। TV9 पोलस्टॅट एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला 346 तर इंडिया आघाडी 162 जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी सिओटर्सच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता। तर न्यूज 24 चाणक्य एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, महाविकास आघाडीला 15 आणि इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा कायम असल्याचा पोल, सर्व 26 जागांवर भाजपचं कमळ। गुजरातमध्ये काँग्रेसचं खातंही उघडत नसल्याचा TV9 मराठीच्या पोलस्टेट एक्झिट पोलचा अंदाज। TV9 मराठीच्या पोलस्टॅटनुसार राजस्थानात भाजपचाच दबदबा, पण जागा घटणार। भाजप 19 जागा तर इंडिया आघाडी 5 जागा मिळण्याची शक्यता। तेलंगणात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत। तेलंगणात भाजपला 8, काँग्रेस 8 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशमध्ये भाजपचाच वरचष्मा। टीडीपी भाजप युतीला 15 जागांवर फायदा, तर YSR काँग्रेस आणि इतर 10 जागा येण्याचा TV9 मराठीच्या पोलस्टेटचा कल। तामिळनाडूत इंडिया आघाडीला 35 जागांवर आघाडीचा पोलनुसार अंदाज आहे, तर एनडीएला 4 जागा। आघाडीची TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलनुसार शक्यता। दिल्लीत पुन्हा एकदा भाजपची मुसंडी। भाजपच्या वाटेला दिल्लीतील 7 पैकी 7 जागा मिळत असल्याचा कौल। काँग्रेस आणि आप पक्षाला मात्र यश नाहीये। TV9 मराठीच्या पोलस्टेटचा हा कल। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील, हा जनतेने आम्हाला दिलेला आकडा, आमच्या मनाचा नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास।